कलरचा वापर चांगला केलाय, रामायणातले चित्र काढले. खूप चांगला केला, पण तो आहे ना सर हां लिमिटेड ठिकाणी भरपूर जास्त चालू आहे. एक पिल्लरचे लोक आहे ना हां रात्रीच्या वेळेस झाडाला मुलाला उभी राहतात, आहे ना. हां ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे आहे ना काय होईल, भांडणाचा पाया होतो. बरोबर आहे ना. ज्यांनी बनवलं त्याचे विचार वेगळे असेल किंवा विचार झाला वेगळे असेल. हां लोक काय विचार करतात याच्यावर सार्वजनिक ठिकाणी बनवतात. जास्त पण कमी नाही का, कारण ते जास्त किती वेळ लागेल. आधाराला एकही झाड नाही. जीव वाचवत बसा इथवर आणि तेथून मला वाचवलंस. मी तिथे टॉवेल बनवतो.
झाडं तोडणाऱ्या माणसांचा निधा माझ्याकडे येताना दिसला. वाटलं आता हे आपल्यालाही मारणार. आम्ही त्यांच्यावर धावून गेलो, पण त्यांच्याकडे शस्त्र होती. आमच्यात झटापट झाली आणि त्यातच हे सगळं झालं. मला वाटलं होतं तू संपलास. त्या माणसाने तुझी कातडी घेतली असेल. अंधाराचा फायदा घेताय आणि स्वतःला बुद्धिमान बनवून मिळवतात. वाईटच असतात. सगळी माणसं वाईट असतात. स्वप्न फुलाने दीपज्योतीच्या साक्षीने सुरुवात हो मंगलमय. सुंदर अशा पद्धतीने आपल्या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. सरस्वती देवता आणि नटराज यांचा आशीर्वाद आपल्या कलाकारांना असाच लाभून राहतो. दीप प्रज्वलनानंतर विद्या, कला, बुद्धी आणि ज्ञानाची आपली देवी ती म्हणजे सरस्वती देवता, त्यांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करावी ही मी मान्यवरांना विनंती करते. वीणेचे स्वर मंगल गाऊ दे बुद्धीला. विचार करून वगैरे काही केलेलं नव्हतं कधीच, पण कारण मी सुद्धा तुमच्यासारखीच एक रंगकर्मी आहे. विशेषतः बालरंगभूमीवरती काम करणं आणि मुलांना संस्कारक्षम तयार करणं हे माझं उद्दिष्ट मी आत्तापर्यंत मानत आलेले आहे आणि त्या अनुषंगाने मी कामं करत आलेली आहे. पण फक्त नाशिकपुरतंच मर्यादित न राहता जे शालेय स्तरावरचे विद्यार्थी आहेत किंवा नाशिकच्या बाहेरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी करावं, कारण त्यांचं ते कार्य नाही तर मग सीमित होतं. आणि बरीचशी आपली जे नाट्यसंस्था असतात त्या पण त्याच्यासाठी खूप कार्यरत असतात. जशी माझी संस्था आहे आणि एक नाटक उभं करायचं तर त्या संस्थेला, त्या संस्था प्रमुखाला किती अनंत अडचणींना तोंड द्यावं लागतं हे मला खूप चांगलं माहिती आहे. त्यामुळे अशाच लोकांना जवळ करून त्यांचाही फुलाची पाकळी देऊन सत्कार करावा असं मला वाटलं आणि म्हणून इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मी असा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्याचा मानस आखला. तसेच मी सुधाकर चौधरी सर यांना विनंती खरं तर मार्गदर्शन करण्यात पण मोठा मी नाही आहे, पण मनोगत नक्कीच व्यक्त करू शकतो आणि तुमची गप्पा मला खूप आवडते. खरं तर सगळ्यात आधी पूनम पाटील यांचे मनापासून आभार मानतो की आज त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि हा सन्मान दिला. सो खरंच थँक्यू व्हेरी मच. आणि त्यासोबत पीपी ॲक्टिंग अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्या अकॅडमीशी संलग्न प्रत्येक व्यक्तीचेही खूप अभिनंदन आणि खूप कौतुक की आज गेली अनेक वर्ष आज पीपी ॲक्टिंग अकॅडमी हे कार्यरत आहे आणि सातत्याने आज हा एक उपक्रम राबवती आहे. म्हटल्याप्रमाणे की जी नाटकं इथे पहिली आली किंवा अंतिमबाई नम्रात आली, त्यात गांधी अट्टामी असेल, व्हॉइसरॉय असेल, या वळणावर असेल किंवा ओडिपस रेक्स असेल, हे सगळी नाटकं इथे झाली प्रथम आणि मग इथून पुढे गेली. कसं नाटक लिहिताना ना हे थोडी एक वेगळी प्रोसेस मी फॉलो करतो स्वतः, कारण आपण नाटक सादर करताना आपण कोणाकरता नाटक सादर करतो हे जास्त महत्त्वाचं असतं.
यांना विनंती करते की त्यांनी मंचावरती येऊन आपला सन्मान रचना चिंतावार आणि राजेंद्र चिंतावार हे दोघं ज्येष्ठ रंगकर्मी आहेत आणि मला सांगायला खूप आनंद होतो की कुठलंही नाटक असो, नाटकात किती लेंथची भूमिका आहे हे ते कधीच बघत नाही. कोणी बनवलंय हे पण ते बघत नाही. तो पहिल्यांदा डिरेक्ट करतोय, तो पहिल्यांदा लिहितोय, कधीही काहीही बघत नाही. मालिका असो, काही असो, कुठेही त्यांना बोलावलं तर ते दोघंही असं कपल म्हणून तिथे हजर असतात आणि म्हणून मला असं मनापासून वाटलं की त्यांचा सत्कार व्हायला. कलाकाराच्या नशिबी कष्टाची चकमक असते. टाळ्यांच्या कडकडाटात जगाला फक्त यश दिसते, पण त्यामागे अश्रूंची एक वेगळीच रात्र असते. वळूयात पुढील विभागाकडे. नाट्य स्पर्धा राबवणाऱ्या उत्कृष्ट संस्थांचा आता सत्कार होणार आहे. मी आपल्या दोन्ही प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की लोकशाही मंडळाचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाही, उपस्थित राहू शकले नाही. तसेच कार्याध्यक्ष प्रशांत पाटील हे त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे येऊ शकले नाही. त्यांच्या अनुपस्थितीत आम्ही दोघा पुरस्कार स्वीकारतो. धन्यवाद. आदिवासी विकास विभाग माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कोवळ. आपण महाराष्ट्रभरामध्ये अनेक प्रकारचे पुरस्कार सोहळे किंवा कौतुक करणारे सोहळे आपण बघत असतो, पण माझ्या मते बालकलाकारांना उभारी देणारा, प्रोत्साहन देणारा हा पहिलाच कार्यक्रम असेल. त्यामुळे पूनमताई आणि त्यांच्या अकॅडमीचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांना. आणि ताईबद्दल जर बोलायचं झालं तर मगाशीच सरांनी सांगितलं की कोणालाही कुठेही जर कलाकार पाहिजे असतील आणि ताईला जर शब्द टाकला की ताई आम्ही एक नाटक करतोय, आम्हाला काही कलाकारांची गरज आहे, तर ताई त्या मिनिटाला एक सोडून 4 ऑप्शन देते की तुम्ही यातला कुठला कलाकार तुम्हाला पाहिजे, तुम्ही स्वतः सिलेक्ट करा. किंवा जर नाट्य चळवळ जर कुणी करत असेल, काही छोटा मोठा उपक्रम किंवा नाट्याची सुरुवात जर करत असेल आणि ताईला कुठलीही मदत मागितली तर ताई प्रत्येकाच्या पाठीशी समर्थपणे उभी राहते. त्यामुळे ताईला मी मनपूर्वक धन्यवाद देतो. थँक्यू. धन्यवाद सर. आता आपण बघूयात कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे. मी श्री ज्येष्ठ कलाकार नंदकुमार देशपांडे सरांना आणि
रिक्वेस्ट करतो की तुम्ही जरा स्टेजवर यावं. ऍक्च्युली साताऱ्यावरून आलोय. जिथं पिकतं तिथं पिकलं जात नाही म्हणतात. तसं 25 वर्ष थिएटर करतोय, 25 वर्ष नाटकं करतोय. साताऱ्यामधल्या लोकांनी जितकं कौतुक केलं नाही तितकं नाशिकमधल्या लोकांनी केलं असं वाटायला लागलं. आणि आज जे नाशिककरांचं जे भेट मिळालं त्यांना खूप भावनिक थोडंसं वाटायला लागलं. मुळात एका कलाकाराचा सत्कार करणं, बालकलाकारांचा सत्कार करणं, बालनाट्याचा सत्कार करणं किंवा बालनाट्याच्या विजेत्या लोकांचा सत्कार करणं हे एका अकॅडमीचं कार्य असतं. पण एका ऍक्टिंग अकॅडमी असून सुद्धा दुसऱ्या ऍक्टिंग अकॅडमीचा सत्कार करणं हे फक्त पूनम मॅडमच करू शकतात. तर ऍक्च्युली जो काही हा सन्मान मला इथं दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप चांगल्या लोकांकडून हा सन्मान मला मिळतोय. साताऱ्यात गेली 25 वर्ष थिएटर ॲक्टिव्हिटीज करतोय वेगवेगळ्या पद्धतीनं. आज माझे बरेचसे स्टुडंट्स वेगवेगळ्या सिरियल्समध्ये गाजवत आहेत, अभिनयामध्ये पुढे जात आहेत. पण ॲक्टिंग अकॅडमीसाठी कोणत्याही पद्धतीची प्रसिद्धी करण्याची भानगडीत मी पडलो नाही. त्या लोकांच्या घरी पोहोचलो वगैरे किंवा हा माझा असं करत बसलो नाही. तर आज काम बोलतं आपलं, लोक शोधत येतात याचं एक उदाहरण आहे. तुम्ही काम करत राहा. या इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला हेच आवाहन करेन की तुमचं काम जितकं प्रामाणिकपणाने आणि मनापासून असेल तर तिथं कुठल्याही प्रसिद्धीची आणि पब्लिसिटीची गरज लागत नाही. आपोआप लोक तुमच्या त्या कामाचा विचार करतात. आणि पूनम मॅडम खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही मला हा सन्मान दिला आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद सर. खरं तर तुम्हाला आमच्याकडून अतिशय म्हणजे तुमचं स्वागतच करावं लागेल मला, कारण तुम्ही एवढं साताऱ्यावरून खास या सोहळ्यासाठी आला. त्यामुळे मी तिथे अकॅडमीतर्फे तुमचं हार्दिक स्वागत आणि हार्दिक अभिनंदनही करते. आणखीन एक महत्वाची बाब, सुरुवातीला जे बालनाट्य झालं त्या बालनाट्यातल्या कलाकारांना भेटायचं होतं मला. कार्यक्रम झाल्यानंतर नक्की भेटल्यानंतर त्यांचं कौतुक करेल. खूप छान परफॉर्मन्स दिला सगळ्यांनी. खूप मनापासून खूप मेहनत करत होते ते आणि त्यांचं खरोखर कौतुक आहे. आणखीन इथं जे म्युझिक ऑपरेट करणारे जे दादा आहेत त्यांचे मी कौतुक करतो की दर कार्यक्रमात मी नाशिक ढोल ऐकत असतो, पण इथं मला काहीतरी ऑस्करचं फिलिंग येते. मान राखून इथे हे पुरस्कार घ्यायला आलेले आहेत त्याबद्दल त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. अगदी सगळे हे बाल कलाकार अगदी आनंदाने आणि उत्साहाने हे हा पुरस्कार स्वीकारत आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सर्व बाल कलाकार. कार्यक्रमात असं येऊन माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवणं आणि माझा सन्मान करणं, त्यामुळे आभार तर नाही म्हणणार पण खूप छान वाटलं की खूप चांगली माणसं मला देवाने म्हणजे स्वामींनी स्वतः स्वामींची भूमिका करणारा अक्षय आहे. पण खरंच स्वामींची खरंच कृपा आहे की त्यांनी आज मला हा कार्यक्रम इतक्या छान पद्धतीने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी बळ दिलं. आज हिंगुलांबिका प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना 25 वर्ष नाटक क्षेत्रात काम करणारे अभिजित वाईकर सर हे उत्तम लेखक, उत्तम दिग्दर्शक, कित्येक नाटकं त्यांनी लिहिलेली आहेत, कित्येक कलाकारांना त्यांनी घडवलेले आहे. त्यांची कार्यशाळा साताऱ्याला चालू असते. अशा या दिग्गज एका कलाकारासोबत, एका लेखकासोबत वेगवेगळे पुरस्कार भेटलेल्या पुरस्कार भेटलेल्या व्यक्तीसोबत आमच्या हिंगुलांबिका प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे एक क्षण